तर दादाच्या घरी तर आहे गणपती. तर गणपतीसाठी आता आम्ही करतोय जागरण. तर त्यासाठी आम्ही पहिले पत्ते घेऊन बसलो होतो. तर पत्तेमध्ये हे खेळ होते डोंकी मंकी. आता हा तर गेम होता माझ्या डोक्याच्या वर. तर त्याच्यामुळे मी काय आपला यांचे व्हिडिओ काढत बसलो होतो. पत्ते खेळताना यांना आला कंटाळा. तर बोलले काय करायचं? तर आम्ही बोललो चला मानखुरमधील गणपती बघूया. तर गणपतीची सुरुवात झाली दादाच्याच गणपतीपासून. तसं शिवशंभो मित्रमंडळ दरवर्षीच नवीन नवीन देखावे करत असते. यावेळी देखील त्यांचा वारकरी देखावा होता. ते पाहून आम्ही निघालो आपल्या दुसऱ्या गणपतीच्या दिशेने. तसंच मित्रांनो, रोषणाईची जर मजा घेत तुम्हाला गणपती बघायचा असेल तर रात्रीचा टाइम हा अतिशय चांगला असतो. आता आम्ही चाललोय अंबुजा राजाच्या दिशेने. तुम्ही आजूबाजूला देखील पाहू शकता. सोसायट्यांनी देखील आपापले राजे विराजमान केलेले आहेत. आता आम्ही आलो अंबुजा राजाच्या दर्शनाला. सुबक अशी ही मूर्ती. आता आम्हाला वहिनी बोलली मान्सूर मधली मोठी मूर्ती तुम्हाला दाखवते. तर आम्ही निघालो सह्याद्री जिमच्या दिशेने. मंडपात पोहोचताच पाहिलं हे अर्धे नारी नटेश्वराचं स्वरूप. उंच अशी ही मूर्ती मानपूरचा गणराया. तर मंडळी रात्रीचे वाजले होते 2 आणि सर्वांच्या डोळ्यावर झोप आणि चालण्याचा आळस स्पष्ट दिसत होता. तर आम्ही बोललो ठीक आहे, उरलेले गणपती आपण पटापट करूया. तर आम्ही एका गणपतीचं दर्शन धावत पळत घेतलं आणि निघालो आम्ही आमच्या घरी.